आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आधी 2 लग्न केलीस तू? आदित्य सावकाश सावकाश सावकाश. अरे मस्करी करत होतो आम्ही. काय ना अनु, माझ्या एका दुसऱ्या मित्राला सेम हेल्प केली मी, त्यानंतर इकडे आलो. अच्छा, बरं चला मी निघतो. काय ना एक नवीन ऍड आले, त्याचं जरा प्रिपरेशन करायचंय मला. थँक्यू. चल बाय आदित्य. बाय बाय. अनु, फायनली आपलं काम झालं. आता तू तोंड गोड कर. चल. मम्मा बेटा. प्रशांत. अनु, आता सगळं झालंय ना मनासारखं. आता जेवण खाण औषध पाणी सगळं वेळेत झालं पाहिजे. आले मी. चल अनु, फायनली सगळं तुझ्या मनासारखं होतंय. तू खुश? मी येऊ का सर? हो, दार तिकडे. थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू. ती पिशवी घेऊन. अरे हो. पोरांना दे हा पेढे. काय म्हणते, पण मला सांग, तू खुश आहेस ना? खूप खुश आहे मी. फक्त प्रॉपर्टी ट्रान्सफरचे पेपर्स मला माझ्या हातात पाहिजे. ते पण लवकरच होईल. चल आता. पुष्पताई, मस्त झालाय शिरा. मला अजून थोडा वाढा ना. आता कसं बरं वाटतंय, आवडीनं खाता येते. सगळं माझ्या मनासारखं होतंय ना आता. ओ पुष्पाताई, अजून वाढा. स्वतःहून म्हणते मोठी गोष्ट आपल्यासाठी. पुष्पा, बघ जरा. मॅडम, अहो ते वकिलांचा माणूस आलेला, हे देऊन गेले. माझ्याकडे. आमचं मॅरेज सर्टिफिकेट पण आलं आणि प्रॉपर्टी ट्रान्सफरचे पेपर्स पण आले. मम्मा, थँक्यू सो मच. खरं सांगू, मी आज खूप खुश आहे ग. प्रॉपर्टीपेक्षा मॅरेज सर्टिफिकेटचा आनंद जास्त झालाय मला. अनुचं लग्न रजिस्टर झालं, आनंद आहेच, पण सुंदरीचा बळी देऊन झालंय हे. मग द्या ते मॅरेज रजिस्ट्रेशन, मी माझ्याकडे ठेवतो. नको, मी ठेवेन जपून. अनु, मी काय म्हणते, हे जे प्रॉपर्टी ट्रान्सफरचे पेपर आहेत ना, तुझ्या हाताने आदित्यला दे. स्वकमाई आहे तुझी, आयती मिळालेली नाहीये माझ्याकडून. तूच दे. थँक्यू सो मच अनु. पण हे प्रॉपर्टीचे पेपर्स तू तुझ्याकडेच ठेव. अनु, तू
खूप हट्ट केला म्हणून मी हो म्हणालो. पण ही प्रॉपर्टी तू मेहनतीने कमावलेली आहे, ही कायम तुझीच राहणार. हा, पेपरावर माझं नाव आहे आता, पण ही तुझ्याकडनं कोणीच घेऊ शकत नाही. मला तर काहीच इंटरेस्ट नाही आहे. हा, माझा जर कुठल्या गोष्टीवर हक्क असेल तर तो तुझ्या प्रेमावर, आणि त्यात मला वाटेकरी नको. दॅट्स माय आधी. तुला माहितीये, तुझ्या याच स्वभावामुळे खरं तर मी तुझ्या प्रेमात पडले. आधी मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो रे. पण हे प्रॉपर्टीचे पेपर्स तू तुझ्याकडे ठेव. माझ्यासाठी. अनु प्लीज. करीना कपूरचं तोंड का पडलंय आज? उगाच चेष्टेवारी नेऊ नका बरं का. आधीच तुम्ही आणि सरू जे वागताय की नाही ते अजिबात पटलेलं नाही मला. हाय मालू, तू पण अजून तेच डोक्यात घेऊन बसतेस का? मग काय, डोक्यात घेणारच ना. कारण तुम्हा दोघांना पण समजत नाही की सरू आणि मामड्या जरी एकमेकांच्यात इंटरेस्टेड नसले की नाही तरी बाबा जिवंत असेपर्यंत त्या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. आणि त्यावेळी जर हे उघडकीस आलं की नाही की तुम्हीच अनु आणि मामड्याच्या लग्नाचं सर्टिफिकेट बनवून द्यायला मदत केली तर त्याचा परिणाम लई वाईट होते. काय पडतोय का डोक्यात प्रकाश? अरे यार, याचा विचारच केला नव्हता मी. नाही मालू, तू जे म्हणतेस ना ते सगळं बरोबर, पण आता या परिस्थितीत जे करणं भाग आहे ना तेच करू शकतोय आम्ही, आणि तेच केलं. महादेव नाना जेव्हा केव्हा कळेल ना तेव्हा बघू आपण. त्याचं आता टेन्शन नको घ्यायला. आणि हो, हे ना कुणालाच कळता का मान, कुणाशी काही बोलू नकोस याबद्दल, नाहीतर मी आणि सुंदरी. तेवढं कळत नाही रे मला. एवढं कळतंय तुला, एवढी हुशार आहेस तू, म्हणून तर लग्न केलं तुझ्याशी. जाऊ, बाय. अनुची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आपण आई किंवा बा या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच वाचवू शकतो. आणि आता हे आपल्याला निवडायचं आहे, पण अनु किंवा बाळ या दोघांपैकी कोणाला वाचवायचं? अनु, चल ऑफिसला निघतो मी. काय आज ऑफिसमध्ये जरा महत्वाची मीटिंग आहे. ते आपले क्लायंट्स आहेत त्यात स्पेन मधनं. होईल डील क्रॅक असं वाटतं तरी आहे. प्रशांतची पण जा. अनु काय झालं? नाही, काही नाही. काय रडतेस? हे बघा अनु, समहाव मला आहे ना असं सतत वाटतं की तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. आता स्वतःलाच बघ ना, मगाशी थोड्या वेळा आधी जेव्हा तुला ते पेपर्स मिळाले तेव्हा किती हॅपी होतीस तू, आणि आता असं अचानक रडतेस. काय झालं अनु? अनु बघ, काही असेल ना तू मला काही सांगू शकतेस. तुला मम्मा काही बोललीये का? नाही रे, काही नाही. ते सगळं मनासारखं झालंय ना माझ्या, म्हणून थोडं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी काहीच बघितलेलं नाहीये. प्लीज कॅरी ऑन, मी नंतर येतो. ए नौटंकी, इकडे ये. तुला एक गुड न्यूज द्यायची आहे मला, म्हणजे छान गोड खायला घालायचं. ताबडतोब, कारण गोड खायला आपल्याला खूप आवडतं. पण गोड खाऊ घालण्यामागचं जर कारण कळलं तर जास्त भारी वाटेल. अरे, आमचं मॅरेज सर्टिफिकेट आलंय, आणि त्यामुळे जे रखडलेलं काम होतं ना प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचं, ते झालंय. मॅरेज सर्टिफिकेट आता? सिरियसली चिनू, गुड गॉड, तुम्ही अजूनपर्यंत लग्न रजिस्टरच नव्हतं केलं? काय झालं यार तुमचं? अभि,
असं होतं, राहून जातं कधी कधी. आणि मला सांग, तू मला आणि सुंदरीला तुझा बेस्ट फ्रेंड असं म्हणतेस ना, मग तुला असं वाटलं नाही की इतक्या आनंदाच्या क्षणी आम्ही तिथे असावं? अरे विटनेस म्हणून नाही, पण ऍटलीस्ट सेलिब्रेट करायला तरी. चिनू, आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड बाबा. नाही आवडल्या आपल्याला, अजिबातच नाही आवडल्या. सगळं चांगलं चाललेलं असताना हा अबीर गुलाल येतोच आग लावायला. काहीही करून मला या दोघांमध्ये फूट पाडायलाच हवी. ठीक आहे, चला ना निघतो मी. आदित्यराव, कॉंग्रॅट्स लग्न रजिस्टर झाल्याबद्दल. थँक्यू. नाही कसं आहे, आता कुठेच पळून जाता येणार नाही ना तुला. काय रे अभि, सारखं काय माझ्या नवऱ्याला त्रास देत असतोस तू? आधी तू लक्ष देऊ नको, तू जा ऑफिसला. नको दिवस, हा अजिबात नको दिवस, कारण माझं लक्ष आहे तुझ्याकडे. काय रे अभि, मस्करी करतो तुला. काय काय कसं वाटतंय मग लग्न रजिस्टर झाल्यावर? मस्त वाटतंय, पण माझी सगळ्यात मोठी चिंता मिटली आता. सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे तिच्या नावावर. मस्त, अभिनंदन. मला जर काही झालं तर तू काय करशील? कसं काय काय फालतू प्रश्न विचारतेस का तू? मी असंच विचारतेय तुला, काय काय करशील? मी तुझ्या प्रेमाची परीक्षा घेत होते की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते बघते. मी एक परफेक्ट डिसिजन घेतलाय. काय? माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहे. तू बरीच ना, तू काय बोलते तुला कळतंय का? हा, हे अचानक प्रॉपर्टी वगैरे ट्रान्सफर करणं आणि हे काय बोलतेस तू? अरे मध्येच नाही, ऍक्च्युली खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात चाललं होतं की माझी सगळी प्रॉपर्टी, सगळा बिझनेस मी आधीच्या नावावर करावा. हे बघ, आता माझी डिलिव्हरी होणार, आपलं बाळ आल्यावर माझा सगळा वेळ बाळामध्ये जाणार की नाही? मग मी कसं लक्ष देणार बिझनेसकडे, या सगळ्या गोष्टींकडे कसं लक्ष देणार सांग? मला ना आता या सगळ्यामधनं रिटायर व्हायचंय. मला छान छान माझं आई पण एन्जॉय करायचंय. प्रश्न तुला सांगू का, मला समहाव अनु कारण देते पण ती मला पटत नाहीये. मला सतत असं वाटतं की अनु काहीतरी लपवते माझ्यापासून. काय लपवते ते कळत नाही मला. सुंदरीला माहित असेल का? 100% सर. सुंदरीला 100% माहित असणार, पण मला कशाला सांगेल? आणि तिच्यासोबत आहे ना तो डॉक्टर अबीर गुलाल, दोघांची टीम आहे माझ्या अगेन्स्ट. अरे यार, पण मला अनुचं कळत नाही यार, की अनु म्हणते की मला बाळाची काळजी घ्यायची आहे, बाळाकडेच लक्ष द्यायचंय, दुसऱ्या कुठल्या गोष्टीत लक्ष द्यायचं नाही, म्हणून मला नाही सांभाळायचं हे सगळं म्हणून. पण आतापर्यंत कुठे ती लक्ष देत होती? सगळं मीच सांभाळत होतं ना. मग अचानक असं प्रॉपर्टी आपण ट्रान्सफर करावी असं वगैरे का हट्ट धरते ती? पण हे कारण खरं असू शकतं सर. काय आहे, लग्न झाले की बायका खूप बदलतात असं ऐकलंय. आणि बायकाच्या मनातलं ब्रह्मदेवाला तरी कुठं कळालंय सर? त्यांच्याकडूनच काढून घ्या बोलता बोलता. नाहीतर घरातच काही क्लू मिळतोय का बघूया. मला सांगा सर, त्या डायरी वगैरे काही लिहितात का? नाही रे, डायरी वगैरे मला नाही वाटत लिहिते ती, कारण मी कधी बघितलं नाहीये. माझ्याकडे एक प्लॅन आहे सर. हे ट्राय करून बघायला हरकत नाहीये. एका बाजूने आनंदही होतोय की अनु आणि आदित्यचं लग्न लीगल ठरलं, पण सुंदरीचा विचार आला की काळजात गलबलल्यासारखं होतंय.
जगाच्या दृष्टीने अजूनही ती आदित्याची बायकोच आहे. सुंदरीला कळवून टाकते. हॅलो, बोला ना सुधा मॅडम. सुंदरी, सगळे पेपर्स आले बरं का ग? वा, ग्रेट. आता ना तुम्ही फक्त एक कॉपी काढून ठेवा मॅरेज सर्टिफिकेटची माझ्यासाठी. मी तुमच्याकडे आले की घेऊन जाईन. हा, हो ग बाई, मी हे सांगायलाच फोन केला होता. आता शांत डोक्याने अभ्यास कर. बाय. अबीर, ये बैस. मामा काय चाललंय हे सगळं? नाही, आदित्यने अनु बरोबरचं लग्न लिगल करायचं ठरवलंय आणि मला कोणी काहीच बोललं नाही. मामा, हा सुंदरीवर अन्याय होतोय असं नाही वाटत आहे तुला? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये की तू हे सगळं अलाउच कसं केलंय? तू आधी शांत. हे मी किंवा आदित्यनी नाही, अनुनी फायनल केलंय. तिने सगळा लॉयर, रजिस्ट्रार, विटनेसेस सगळं काम तिने करून टाकलं. ऍक्च्युली मी आदित्यला चांगलाच कोंडीत पकडला होता. खरं तर त्याला ही चांगली संधी होती अनु बरोबरचं आपलं लग्न लिगल करायची, तेही सुंदरीची पर्वा न करता. पण आता सुंदरीनेच होकार दिल्यावर मी काहीच बोलले नाही रे त्याला. पण यार, मला काही कळत नाही या मुलीचं. काय काय चाललंय नक्की हिच्या डोक्यात? मला ना कधी कधी खूप काळजी वाटते मामा हिची. नाही, असं नाहीये. सुंदरी खूप हुशार मुलगी आहे आणि तिचा हा निर्णय आहे ना, हा सुद्धा एकदम प्रॅक्टिकल आणि स्मार्ट आहे. कसा काय मामा? ऐक, सुंदरीला आदित्य बरोबरचं हे लग्न टिकवण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही. ओके, पण ह्या गोष्टीमुळे आदित्य आणि अनु ह्यांचं लग्न लिगल झालंय सर्टिफिकेटमुळे. सो सुंदरीच्या हातात आता आयतं कोलीत आलंय ना. ती आदित्य विरोधात कंप्लेंट करू शकते की मला अंधारात ठेवून माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. आणि या गोष्टीमुळे ती आदित्यला कंट्रोलमध्ये ठेवू शकते. गरज वाटेल तेव्हा त्याच्याकडे डिवोर्स मागू शकते आणि त्याला तो मुकट्याने द्यावा लागेल. स्मार्ट, हा, व्हेरी स्मार्ट. म्हणजे सुंदरी वाटते त्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे. म्हणजे काय, एकदम कलेक्टर मटेरियल. ऍक्च्युली मला सुद्धा सुंदरीचं म्हणणं पटलं, म्हणून मी आदित्यला सांगितलं की पुढे जा, करा सर्टिफिकेट. जे काही झालं त्यात समाधानाची गोष्ट एवढीच की अनु आणि आदित्यचं लग्न लिगल झालं. आता पुढे काय होईल, कसं होईल मला माहिती नाही, पण अनुच्या बाळासाठी मला ते गरजेचं वाटलं. आता देवाच्या मनात काय आहे ते वेळ आल्यावरच कळेल. बाळ सुखरूप आहे. अगं त्याला तर 2 आयांची माया मिळणार आहे. तू पण त्या बाळाची आई होणार आहेस. 2 आयांच्या पंखाखाली ते बाळ वाढणार आहे. देवळातली ती अंगात आलेली बाईच डोळ्यासमोर येते झोपेत, पण तिचंच बोलणं घुमतंय माझ्या कानात. नक्की काय अर्थ असेल त्या बाईच्या बोलण्याचा? आणि असं का म्हणाली ती, मी पण अनु मॅडमच्या लेकराची आई होणार आहे? याचा अर्थ काय? म्हणजे मामा, अनुने सगळ्या गोळ्या वगैरे व्यवस्थित घेतल्या ना? हो, आपण तिचा हट्ट पूर्ण केलाय ना. प्रॉपर्टी ट्रान्सफर झाल्यामुळे खुश येते. आपण खायला प्यायला मागून घेतेय, औषधं घेतेय वेळेत. बरं वाटतंय तिच्याकडे बघून.
आता मशरूम सूप घेतलंय, फ्राईड राईसही खाल्लाय, मागच्या बागेमध्ये शतपावली करते. तुझं काय जेवायचं? अनुचं जेवण झालं म्हणजे अजून कमीत कमी अर्धा तास तरी ती खालीच असणार. मला माझं काम करता येईल. हा एवढा विचार कसला करायचा आहे? साधं जेवायचं विचारलंय मी. नाही मम्मा, तोच विचार करत होतो. काय संध्याकाळी थोडं खाल्लं होतं आणि आता माझी काय इच्छा नाही खाण्याची वगैरे. रात्री वाटल्यास दूध घेईन मी. ठीक आहे. बरं मम्मा, मी काय म्हणतोय, तिला मन मोकळेपणाने जेवढी शतपावली करायची आहे, फिरायचंय, थोडं एकटं राहायचंय, राहू दे. मी वरती आहे, सगळी कामं आटपून घेतो, तिला आरामात येऊ दे. अनु कधीही वर येईल, त्याच्या आधी शोधाशोध करायला हवी. आहे काहीतरी आहे.